तसेच लक्ष्मण दादा मोरे यांचं स्वागत करतील. मी यतीनजी धुमाल यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. तसेच अष्टमीचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमचे सहकारी मित्र मनोजजी लांजेकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मनोज लांजेकर यांचं स्वागत करते. मी यतीन धुमाल यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच प्रीतमजी पाचंगे पण यांचं सुद्धा स्वागत करतील. यतीनजी धुमाल यांना विनंती करतो त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. धन्यवाद. धन्यवाद. आलेल्या सर्व प्रेक्षकांचा आणि सर्व खेळाडूंचं घेऊन जातो तुम्हाला मैदानाकडे, जिथे दुसरी मॅच विरजुल विपक्ष रोहा वॉरियर्स. पहिला चेंडू आपण पाहतोय, भिरकवला चेंडू सरळ जाईल फाईन लीगच्या दिशेने, सीमा लोगोलोग, आणि तिथे मात्र आपण पाहतोय तर थोडंसं फिल्डर नक्कीच फंबल होईल. त्याच दरम्यान मात्र इथे धावा घेतल्या जातील. 2 धावा तर कंप्लीट केल्या, तिसऱ्या धावाचा प्रयत्न केलं आणि तिसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली गेली. 3 या धावसंख्येने मात्र आपलं अकाउंट ओपन करेल ते विरजोली संघ. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. माझी वसुंधरा कर्नाटक 2022 आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील ही दुसरी मॅच आपण इथे पाहत आहोत. विरजोली पक्ष रोहा वॉरियर्स या दोन संघांमध्ये. अदनानच्या हातामध्ये इथे पहिला ओव्हर मात्र इथे सोपवलेली आहे, पहिलं पॉवर प्लेचं शतक. आणि इथे मात्र पुन्हा एक नास्ट्रोक चेंडू आपण पाहते, लॉंग ऑफच्या वरून सरळ ट्रायल होईल आणि जाईल मात्र सीमा पार. मिळतील इथे 6 धावा. अकरा धावसंख्येमध्ये 11 होते, धावसंख्या होती ती मात्र इथे 9 धावा. पुन्हा एकदा आपण पाहते थोडासा वेगामध्ये बदल केला, गतीमध्ये परिवर्तन केला आणि थोडंसं आपण पाहते तर गती वाढवली आणि इथे मात्र डॉट चेंडू जाते. उमेश आणि अमित एक खतरनाक आणि एक स्फोटक जोडी आहे, हे रोहा वॉरियर्स संघाला माहिती आहे. या जोडीला नक्कीच आपल्याला रोखावा लागेल गोलंदाज अदनान याला, कारण आतापर्यंत आपण पाहिले तर चेंडू मात्र झालेले आहेत ते 3 चेंडू आणि मात्र इथे 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पहिला पॉवर प्ले शतक आहे तो रोहा वॉरियर्स संघाकडून. चौथा चेंडू पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा आपण पाहता चेंडू ऑन साईडला ट्रायल होईल, एक धाव मात्र इथे कंप्लीट केली जाईल. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती ती मात्र विरजुली संघाची बिनबाद. दुहेरी अंकीमध्ये मात्र इथे 10 धावा झालेल्या आहेत. या ओव्हरमधील अजून सुद्धा आपण जर विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत, 4 चेंडू इथे फेकले गेले. तर 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमित, ज्याच्या नावावर आपण पाहते 3 धावा त्यांनी मात्र सुरुवात केली आणि उमेश यांनी आपण पाहते एक शानदार षटकार सुद्धा इथे मारलेला आहे. 5वा चेंडू असेल अमितसाठी. धावसंख्येची मात्र 10 धावा. पुन्हा एकदा आपण पाहताय तर रिझन मात्र तेच असेल. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतो तर फायनल दिशेने सरळ ट्रायल होईल 4 धाव्यांसाठी डीजेला संधी. झालेले आहेत 5 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण पाहिजे तर रोहा वॉरियर्स संघाने आतापर्यंत 14 धावा इथे खर्च केलेत. कोणत्याही गडी बादने आपण पाहते तर एक चौकार, एक षटकाच्या साहाय्याने आपण पाहते सलमेची 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक छोटीशी पार्टनरशिप पाहायला मिळेल. ते 5 चेंडू आणि 14 धावांची शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पहिला पॉवर प्लेमधील, कारण 5 षटकांचा सामना आहे. 2 पॉवर प्लेचं शतक खूप महत्त्वाचे असणार आहे ते विरजुली संघासाठी. जर पहिल्या 12 चेंडूमध्ये 20 ते 25 धावा गोला केल्या तर मात्र 50 ते 60 धावांचा एक टार्गेट इथे सेट होऊ शकतो, एक डोंगर उभा केला जाऊ शकतो. त्या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिलं तर मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान जाईल आणि इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जातील. शतक क्रमांक पहिला मात्र इथे समाप्त होते आणि पहिल्या शतकामध्ये आपण पाहिले तर मात्र इथे अमित आणि उमेश यांनी मात्र तब्बल 16 धावा इथे बनवलेल्या आहेत आणि पहिला शतक मात्र इथे समाप्त होते. तर थोडासा वेळ आहे तर जाऊया आपण डीजेकडे.
पाठवला जाईल याची आपण दक्षता घेऊया. गोलंदाज आपण पाहतोय तर रॉवरेन संघाकडून पर्याय नंबर 2 ट्रम्प कार्ड नंबर 2 असेल. गोलंदाज हमें लगता है कि हम सोच रहे हैं, लेकिन हमारी सोच तर आयकॉन आपण पाहतोय तर सागर सावंत च्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. सागर आणि उमेश एक सामना नक्कीच प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळणार, कारण याच दरम्यान पंचायत वाईट एकाच महिन्यामधल्या 2 तलवारी प्रशांत पाहायला मिळणार आहेत. एकाच्या हातामध्ये बॅट आहे तर दुसऱ्याच्या हातामध्ये आपण पाहतोय तर चेंडू आहे. कॉम्बिनेशन इथे आपण पाहायला मिळणार तर कोण कोणावर वरचढ चढेल. परंतु पहिला चेंडू आपण पाहिजे तर दक्षपंच तेजस नरे यांनी सांगितले की वाईट चेंडू, आणि त्याच दरम्यान मात्र पंच एकदा आम्हाला सांगतील की हा सुद्धा वाईट चेंडू असेल. धावसंख्या मात्र एकनी वाढेल. धावसंख्या मात्र होईल इथे 18 धावा इथे झालेल्या आहेत. पॉवर प्लेचं शतक आहे. सागरला सुद्धा माहिती आहे समोरचा फलंदाज कडे काय क्षमता आहे, काय दर्जाचा हा फलंदाज आहे. त्याच्यामुळे नक्कीच टप्पा शोधण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत टप्पा शोधण्याच्या प्रयत्नामध्ये 2 वाईट टाकले गेलेत. आणि एकदा आपण पाहतोय देखना स्ट्रोक चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या मधून ट्रायल वेल चेंडू 1 2 3 अँड 4 4 धाव्यांसाठी मात्र इथे जातोय. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 22 धावा. इशारा आमच्यापर्यंत येतोय. षटकार की चौकार आणि या मिळतील 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या आपण पाहतो थोडेसे आता इथे धावा येत आहेत. वाईट टाकल्यानंतर नक्कीच मी म्हटलं होतं, कारण आपण पाहतो तर एकाच गावामधील 2 खेळाडू आहेत, परंतु आज आमने सामने कोण कोणावर भारी पाडणार हे मात्र पाहायचे. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 10 धावा इथे खर्च केला त्या सागर सावंत याने, आणि इथे मात्र बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले उमेशच्या बॅटिंगमध्ये. धावसंख्या ती 26 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका माझा जरूर प्रयत्न होता, परंतु गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि थोडं कमी गतीने टाकलेला चेंडू होता. उमेशला मात्र काही समजले नाही. डॉट चेंडू जातोय. 3 चेंडू इथे झाले. 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या ती 26 धावा विरजोली संघाची. एक टार्गेट सेट करायचं आहे समोरच्या संघासमोर, आणि ते टार्गेट कमीत कमीत 50 ते 55 धावाचं असणं खूप गरजेचं असेल ते विरजोली संघासाठी. पुन्हा एकदा कमी टाकत चेंडू आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरमधून ट्रायल होईल. त्याचा पाठलाग केला जाईल. त्याच दरम्यान मात्र इथे 2 धावा तरी कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावाचं मानस होतं, परंतु धाडस केलं जाणार नाही. या 2 धावा मात्र इथे मिळतील. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या आमचे प्रशांत जंगम आम्हाला कळती. धावसंख्या ती मात्र बिनबाद विरजोली संघाची 28 धावा मात्र इथे झालेल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. पॉवर प्लेचं शतक चालू आहे आणि आतापर्यंत आपण बघते 28 धावा इथे बनवले त्या उमेश आणि अमित याने. याच्यानंतर होणारा सामना वायसीसी पिंगल्स याने दरेक येणार अष्टमी. या दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी विनंती असेल, पुन्हा एकदा तेजस आम्हाला कळेल की हा चेंडू सुद्धा वाईट असेल. 1 धाव मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होती ती 29 धावा इथे झालेल्या आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधील, आणि आपण पाहतो नक्कीच या वाईटवर थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल, कारण इथे एक धाव खूप महत्त्वाचे आहे. समोरच्या संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत, त्याच्यामुळे वाईटच्या स्वरूपामध्ये धावा देणं थोडं कुठेतरी महाग पडू शकतो रॉवरेन संघाला. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या इथे 29 धावा इथे झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सागर. पुन्हा एकदा देखना स्ट्रोक चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला ट्रायल चेंडू सरळ जाईल. ते धक्का घेत छक्का मिळतील इथे 6 धावा. डीजेला संधी.
लाडूनी रायगड जिल्ह्याचा पुन्हा एकदा देखणार चेंडू आपण पाहतोय मिडवर विकेटच्या वरून सरळ ट्रायल होईल, दे धक्का आणि घे छक्का. मानाचा आहे, नक्कीच आपला मानाचा आहे, त्याच्यावर कुणी बॅट पाय ठेवायचं नाहीये. याच्यानंतर पिंगलसई वायसीसी पिंगलसई आणि डायरेक्ट राष्ट्रमी दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉससाठी तयार राहायचं. तर 9 चेंडू आणि 29 धावांची खेळी मात्र आपण पाहते. तर अमित उमेश सावंत मात्र इथे करतो आणि अमित आपण पाहतो 3 चेंडू आणि 9 धावसंख्येवर गेलतोय. आतापर्यंत आपण पाहते तर चौकार आणि षटकार अमित उमेशच्या बॅटिंगमधून आलेले आहेत. आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ झाला. 12 चेंडूमध्ये 41 धावा तब्बल इथं गोला केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मात्र 16 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा आले. तर पॉवर प्लेचं शतक आपण पाहते तर नक्कीच चांगलं ठरलं विरजोली संघासाठी. अभि येतोय आणि मात्र पंच आम्हाला कळतील की हा सुद्धा वाईट असेल. सुरुवात मात्र इथे वाईटने केली जाईल. धावसंख्या मात्र एकनी वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे आतापर्यंत आपण पाहते तर हा चौथा वाईट टाकला गेलाय तो रोहावरेन संघाकडून. धावसंख्या ती मात्र 42 धावा. 42 धावा इथे झालेल्या आहेत. याच्यानंतर वायसीसी पिंगलसई आणि दर्याकिनारा अष्टमी दोन्ही संघाने मधल्या विनिंगमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. अभि पुन्हा एकदा रिवर्सचा फटका आणि मात्र जाईल सीमा पार 6 धाब्यांसाठी. तो रेकॉर्ड तुटणार काही सुद्धा पाहावं लागेल कारण सुरुवात चांगली झाली विरजोली संघाची. त्याच दरम्यान थोडंसं आपण पाहतोय तर फाईन लीगला चेंडू जाईल. एक धाव तर मात्र इथे कंप्लीट केली गेली आणि 1000 मात्र समाधान. धावसंख्या एकनी वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 49 धावा आहेत आणि खऱ्या अर्थाने नक्कीच कालचं आपण लक्ष द्यावं लागेल कारण तिसरा शतक प्रगतीवर आहे अजून सुद्धा आपण पाहतोय आणि 49 धावा इथे जरूर झालेल्या आहेत. 105 धावा इथे कालच्या दिवसामध्ये बनवल्या. आयुष 11 श्रीराम महादेवाडी संघाने आज सुद्धा बनल्या जाणार का आणि खऱ्या अर्थाने जर उमेश सावंतची बॅट जर बोलली तर नक्कीच तो रेकॉर्ड तुटला सुद्धा जाईल. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय सरळ ट्रॉल होईल 6 धाब्यांसाठी. डीजेला संधी आणि इथे आपण पाहतोय तर बॅक टू बॅक 3 षटकार आपल्या बॅटिंगमधून दाखवले. षटकांची हॅट्रिक मात्र झाली आणि पहिली मी म्हणे षटकाची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटिंग खेळला फटक्या चेंडू आपण पाहतो फाईन लीग देशमध्ये झाली. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा इथे प्रयत्न केला. 2 धावा तर कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावाचा इथे प्रयत्न केला आणि तिसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली जाईल. धावसंख्या मात्र 3 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 58 धावा.
काल आपण पाहतो 19 चेंडू, अजून सुद्धा आपण पाहतो या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 58 धावा इथे आहेत. काल आपण पाहतो 19 चेंडू आणि 75 धावांची बादली केली. आणि पुन्हा एकदा आज आपण पाहतो ते एक पुन्हा एकदा देखना स्ट्रोक, परंतु फटका फसतोय. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. संख्या मात्र एक गडी बाद आपण पाहते तर 6 चेंडू आणि 16 धावांचा योगदान मात्र होता तो अमित मात्र बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो देवेश सावंत उर्फ देवा. आणि आपण पाहतो तर 11 चेंडू आणि 38 धावांची खेळी मात्र करते उमेश सावंत. पाहायचं आज 50 दुसरी 50 लगावली जाणार का या स्पर्धेमध्ये, कारण पहिली 50 आपण पाहिजे तर महेंद्र अंधारेने लावली. पुन्हा एकदा आपण पाहतो नक्कीच डोपा टेकून मारायचा प्रयत्न जरूर होता, परंतु प्रयत्न फसतोय. शतक क्रमांक आपण पाहतो तिसरा इथे मात्र समाप्त होते. संघाची धावसंख्या ती एक गडी बाद विरजोली संघाची 58 धावा इथे झालेल्या आहेत. 12 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये पाहायचं आहे कालचा रेकॉर्ड 105चा आहे तो मोडीत काढणार का विरजोली संघ ही सुद्धा पाहणार आहोत, की रोहावरील संघ मात्र कमी धावणार रोखण्याचा प्रयत्न करेल. थोडासा वेळ आहे तर जाऊया पुन्हा एकदा आपण डीजे मास्टरकडे. आपण पाहते साने आकडे धावसंख्या ती 64 धावा. पुन्हा एकदा नक्कीच, परंतु इथे आपण पाहतो नक्कीच असं म्हणतात ना, जरा चेंडू आमच्या टप्प्यात आला तर नक्कीच आम्ही त्याचा कार्यक्रम करतो आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो या 4 धावसंख्या होती ती 74 धावा. अजून सुद्धा आपण पाहतो तर या शतकामधील 3 चेंडू शिल्लक आहेत. तब्बल 3 चेंडूमध्ये सुफियानने मात्र इथे 16 धावा खर्च केलेले आहेत. 2 षटकार 1 चौकाचे सायने मात्र आपली बॅट बोलते. आणि पुन्हा एकदा देखना स्ट्रोक, चेंडू आपण पाहते काऊ कॉर्नर मध्ये फटका फसतोय. चेंडू हवेत.
2 चेंडू शिल्लक, एक शतक सुद्धा शिल्लक आहे. म्हणजे तब्बल 8 चेंडू शिल्लक आहेत रोहा वॉरियन्स या संघाकडून. 5वा चेंडू असेल सुफियानचा. एक फलंदाज मात्र बाद, दुसरा फलंदाज मैदानच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय तर तोच रिझन मध्ये चेंडू दिला आणि पुन्हा एकदा चांगला जाईल आणि इथे आपण पाहतोय तर मात्र उमेश सावंत सुद्धा बाद होईल. डीजेला संधी. माजी वसुंधरा कर्नाटक 2022 मध्ये विकेटची हॅट्रिक आपण पाहतोय सातत्याने गोलंदाज आलेले आहेत परंतु हॅट्रिक झाली नाही. परंतु गोलंदाज सुफियानने काय कमबॅक केलंय. 2 फलंदाज ज्याने हॅट्रिकचा चेंडू जरूर होता संजय माळी जरूर होता आणि इथे मात्र आपण पाहतोय तर आणि इथे डॉट चेंडू जाईल. तर पहा काय कमबॅक केलं. पहिल्या 3 चेंडूमध्ये मात्र 16 धावा खर्च केला होता. त्याच्यानंतर 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केले मात्र 2 गडी बाद केलं उमेश आणि देवेन शाळा. संघाची धावसंख्या आपण पाहिजे तर 4 ओव्हरमध्ये आपण पाहिजे तब्बल 3 गडी बाद आपण पाहिजे तर विरजुली संघाची धावसंख्या इथे मात्र 74 धावा इथे झालेल्या आहेत. आता आपण नक्कीच 105 धावा होणार का नाही हा थोडासा प्रश्नचिन्ह असेल कारण देवेश आणि उमेश बाद झाले. पूर्णपणे जबाबदारी असेल ती आता संजय आणि कुणाल यांच्यावर मात्र जबाबदारी असेल कारण शेवटचं आणि अंतिम शतक आणि या अंतिम शतकामध्ये आता मात्र जास्तीत जास्त धावा येणं अपेक्षित असेल ते विरजली संघाला कारण 74 धावा जरूर झालेत. परंतु काल आपण पाहतो प्रशांत 105 धावांचा पाठलाग सुद्धा गेला होता. जर तिथे सिद्धांत मोरे राहिला असताना अजून एखाद ओव्हर तर त्या मॅचचं चित्र सुद्धा बदललं गेलं असतं. निलेशने मात्र चांगली सुरुवात केली. त्यानंतर सुराग दाभाडेने सुद्धा आपण पाहतो 42 धावांची गेली होती. परंतु 105चा एक मोठं आव्हान होतं आणि ते पेलण्यासाठी आपण पाहतो एखादा चेंडूसुद्धा डॉट द्यायचा परंतु आपण एक चांगला शतक सुद्धा टाकला गेला संदेश बाईट याने आणि त्याच्यामुळे पूर्णपणे त्या मॅचचं चित्र बदललं होतं. इथे पाहायचं शेवटचं आणि अंतिम शतक पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघाटी शेवटचं आणि अंतिम शतक अभि. धावसंख्येची 74 धावा. पुन्हा एकदा देखना स्ट्रोक चेंडू मात्र सरळ जाताना त्याचप्रमाणे आपण पाहतो एक चांगला झेल दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहतो तर आज चेंडू शिल्लक आहेत. माझी विनंती असेल वायसीसी पिंगलसी आणि दर्या किनारा अष्टमी चला आपण टॉससाठी या कारण आपल्याला अजून प्लेविंग लिस्ट सुद्धा द्यायची आहे. दर्या किनारा अष्टमी विपक्ष वायसीसी पिंगलसी तिसरा सामना. माझी विनंती असेल आपण टॉससाठी यायचा आहे. दर्या किनारा अष्टमी विपक्ष वायसीसी पिंगलसी. 5 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये येत आलेला आहे अमित. संजय माळी स्ट्राईकवर. पुन्हा एकदा आपण मध्ये आणि मात्र चेंडू सरळ जाईल तो काऊ कॉर्नर आणि मिडच्या वरून सीमा पार मिळतील इथे 6 धावा. आपण पाहतो 80 धावा इथे झालेल्या आहेत. आज मात्र विदर्भ संघाकडून जो येणार आहे तो मात्र नक्कीच इथे चांगली फलंदाजी करते. मगाशी आपण पाहतो देवेश असेल अमित असेल उमेश सावंत असेल आणि आता मात्र संजय माली शो इथे चालू झालेला आहे. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 84 धावा इथे झालेल्या आहेत आणि आपण पाहतोय आहे 3 चेंडू शिल्लक आहेत. अजंतर आपण पाणी तयार ठेवायचं आहे. 3 चेंडू झाल्यानंतर 3 चेंडू शिल्लक आहेत. या इनिंग मधील 84 धावा इथे झालेल्या आहेत. चौथा चेंडू असेल आणि आपण पाहतो एक षटकार एक चौकाच्या साहाय्याने मात्र संजय माली. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर मारला. चेंडू हवेत फटका फसतोय आणि मात्र आपण पाहतोय तर एक लॉलीपॉप झेल फलंदाज बाद संजय माली.
पुन्हा एकदा मोठा फटका जरूर लगावलाय आणि मात्र चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय तर अमर वारंगेच्या डोक्यावर सीमावर शिल्लक जर षटकारा तर 96, चौकार तर 94, डॉट गेला तर मात्र 90 आणि मात्र पाहिजे या चेंडूवर मात्र लिहिलंय काय तर हा मात्र असेल इथे एक धाव मात्र इथे कंप्लीट केली जाईल आणि धावसंख्या होती ती वाईट प्लस 1 अशा 2 धावा असणार आहेत. त्याच्यामुळे इथे 92 धावा, एक चेंडू शिल्लक आहे. 92 धावा इथे झालेल्या आहेत. दक्षाशी पंच आपण पाहतोय तर तेजस नरे, त्यांच्यावर खूप सारी जबाबदारी आहे या स्पर्धेची आणि आपण पाहतोय तर पूर्णपणे जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. कारण आपण पाहतो तर यतीन उल्हास धमाल यांनी मात्र पाहिलेलं स्वप्न आणि आपण पाहतोय त्या स्वप्नांना कुठेतरी आपण पाहतोय आकार देण्याचं काम या कमिटी त्या दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका जरूर चेंडू आपण पाहतोय तर काऊ कॉर्नर मध्ये जाईल. फटका फसतोय आणि आपण पाहतो या खेळाडूंनी आतापर्यंत 4 झेल पकडलेले आहेत. फलंदाज क्रमांक इथे मात्र 6वा बाद होईल. संघाची धावसंख्या इथे मात्र दर्या किनारा आणि वायसीसी पिंगलचंही तुम्हाला वारंवार आम्ही सूचना देत आहोत. आपण टॉससाठी यायचं आहे. दर्या किनारा अष्टमी संघाचा संघनायक या आणि वायसीसी पिंगलचंही कारण मधली विनिंग इथे झालेले आहे. 93 धावांचं एक मोठं डोंगर मात्र इथे उभं केलंय ते विरजोली संघाने. मग त्यात अमित असेल, उमेश असेल, देवेंश असेल, संजय असेल यांच्या मदतीने आपण पाहतो तर इथे 92 धावा बनवल्यात आणि हा मात्र 93 धावाचा डोंगर मात्र इथं फोडण्यामध्ये मेहनत घ्यावी लागेल ती मात्र रोहा वॉरेन संघाला आणि नक्कीच या धावा बनल्या जाणार का हे सुद्धा पाहावं लागेल. कारण क्रिकेट म्हटलं तर अनिश्चित केलं आहे. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 93 धावांची गरज आहे. मी कॉलसाठी विनंती करतोय. दर्या किनारा अष्टमी संघाचा संघनायक राजू वाघमारे इथे आलेला आहे. वायसीसी पिंगलचे संघाचा संघनायक आपण सुद्धा यायचं आहे आणि येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 93 धावांची गरज हे सांगण्यासाठी मी पुन्हा घेऊन जाईन प्रशांत जंगम यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद उमेश दादा. पाणी द्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. तर आपण पाहतोय माजी वसुंधरा करंडक 2022 पर्यावरण मंत्री युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण या रोहेनगरी या स्पर्धेचं पारितोषिक आहे 1 लाख रुपये व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000 व आकर्षक चषक. त्याच वेळेला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 व आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 25,000 व आकर्षक चषक. त्याच वेळेला या स्पर्धेचं एक अनोखं बक्षीस प्रत्येक दिवशी जो प्लेअर ऑफ द डे असेल त्यासाठी स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळते जी टॉस बॉक्सकडे आपल्याला पाहायला मिळेल. त्याच वेळेला प्रत्येक सामन्यासाठी सामनावीराचं पारितोषिक एक अनोखं पारितोषिक
एक वृक्ष आणि एक रोपटं देऊन त्या खेळाडूचा गौरव करण्यात येत आहे. त्याच वेळेला मालिकाबीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण हे असे सुद्धा उपस्थित झालाय. राजू वाघमारे आहे आणि पिंगळसे संघाकडून एक हँडसम हंग, एक आवडीचा खेळाडू सुमित देशमुख. तर दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करून घ्या. पहिला चेंडू अमित सुतारियाचा, नक्कीच ऑफ करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाचं नाव आहे अरबाज आणि सागर सावंत. हे दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मात्र अरबाजने पाहिलंय शॉर्ट पिच, चेंडू होता उमेशच्या डोक्यावरून, चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ सीमा. इथे तुम्हाला अशाच पद्धतीची फलंदाजी करून दाखवावी लागेल, कारण आपला संघ तब्बल 93 धावांचा पाठलाग करतोय आणि 93 धावांचा पाठलाग करत असताना अशाच पद्धतीचे फटके वारंवार येणं गरजेचं आहे. तीच कामगिरी मात्र अरबाज कडून आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका 4 धावांसाठीचा. अरबाजला सलामीला का पाठवलंय त्याने पहिल्याच 2 चेंडूंवर दाखवून दिलंय. तब्बल 3 चेंडूनंतर 10 धावा धावफलकावर आल्यात. अमित सुतारवर तुटून पडताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतली आहे का हे अपील केलं जात आहे. धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडूंचा इथे खेळ झालाय. 10 धावा धावफलकावर आणि आता मात्र उमेश आहे. उमेश कोणती चूक करणार नाहीये. अरबाजच्या या ही धावीर नगरी, कारण निमित्त आहे
माझी वसुंधरा करंडक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनस्वी हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. धावफलकावर धावा आहेत त्या आत्तापर्यंत फक्त आणि फक्त 10 धावा, 93 धावांचा पाठलाग करतोय हा संघ रोहा वॉरियर्स. तर बॅटची गडा घेतली आहे. बॅक टू बॅक दुसरी विकेटचं पतन इथे होतोय. ना ज्यावेळेस आगरी भेटून उठतात ना त्यावेळेस काय घडतं ना ते पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय. दिबा पाटलांच्या नावाचं विमानतळ होऊनच राहील हीच मात्र भूमिका मराठी असतील किंवा आगरी समाजाचे बांधव असतील त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या षटकानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावा आहेत त्या 10 धावा, 10 रन्स ऑन द बोर्ड. त्याच्यामध्ये 2 महत्वाचे विकेट. मग अरबाज आणि सागर ही जोडी तंबूच्या आश्रयाला गेली. तर आणि नाणेफेकीचा कौल होते ज्या ठिकाणी तुषार देशमुख यांच्या समवेत सुमित देशमुख पिंगळसी संघाचा कर्णधार आणि दर्या किनारा अष्टमी संघाचा कर्णधार राजू वाघमारे उपस्थित आहे. आणि इथे डायरेक्ट हिट आहे आणि अदनानला जावं लागेल माघारी. मोबदल्यामध्ये स्वतःची विकेट मात्र बहाल करून अदनान तंबूच्या आश्रयाला आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. इथे जर आपण पाहिलं ना तर एका मागोमाग तिसरी विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळाली ती 10 या धावसंख्येवर रोहा वॉरियर्स संघाची. तब्बल 10 या धावसंख्येवर तिसरी विकेट म्हणजे थोडंसं पिछाडीवर आपल्याला रोहा वॉरियर्स संघ जाताना पाहायला मिळतोय. शॉर्टपिच चेंडू, या चेंडूवर सहजरित्या 6 धावा येऊ शकत होते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 6 धावांचा हा मोठा फटका. दर्या किनारा अष्टमी संघानं प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय. थोड्याच वेळात त्यांचा निर्णय सुद्धा येईल. परंतु मैदानाच्या आतमध्ये जाऊया ज्या ठिकाणी अमर वारंगे हा तिथे चांगली फलंदाजी करतोय रोहा वॉरियर्स संघासाठी. परंतु इथे एखाद दुसरा जर डॉट चेंडू आला तर मात्र मानसिक दबाव फलंदाजी करणाऱ्या रोहा वॉरियर्स संघावर येईल हे मात्र चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट झालेलं पाहायला मिळतंय. 93 धावांचा पाठलाग करत असताना अशाच पद्धतीची गोलंदाजी करणं अपेक्षित होतं ते बिरजोली संघाकडून. वीस चेंडू येणं बाकी असणार. 77 धावांची आवश्यकता असून देखील हा सामना जिंकण्यासाठी इथून जर पाहिलं तर तुम्हाला प्रत्येक चेंडू मागे एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, छोटा पॅकेट बडा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय देवेश सावंत कडून. नक्कीच मूर्ती लहान कीर्ती महान असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये.
आणि दर्या किनारा अष्टमी संघाचा कर्णधार सागर भोवड यांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठाजवळ, आपण सुद्धा या स्पर्धेचे आयोजक आहात. याच दरम्यानचा एक स्वैर चेंडू अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाईल. या एक धावेने धावफलक थोडंसं पुढे सरसावते. धावफलकावर धावा येत आहेत त्या 17 जर्सी नंबर 17 ए बी डिव्हिलियर्स आणि ऋषभ पंतची आठवण होती आहे. पुन्हा एकदा स्वैर चेंडू अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा थोडासा आता मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येताना पाहायला मिळाली. देवेश सावंत याची चांगली गोलंदाजी करतोय देवेश. आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलाय या षटकामध्ये. तब्बल 3 स्वैर चेंडू. आता चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली अमित सुतार आणि फलंदाज क्रमांक 2 बाद होतोय. पाहायला मिळते खेळाडू त्या टू व्हीलरवर बसलाय. तो आरसा थोडा फिरवलात ना तर बरं होईल. समोर जे सरबतची गाडी आहे ना तिथे, हा तो आरसा जरा फिरवलं तर बरं होईल. बाजूवाला दुसरावाला. नक्कीच धन्यवाद धन्यवाद. आरसा नाही तर गाडीच फिरवली. आता जर आपण समीकरण पाहिलं या मॅच मध्ये, इक्वेशन जर पाहिलं, इक्वेशनचा विचार केला तर 18 चेंडू आणि 75 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे 25 धावा येणं गरजेचं आहे. एक थोडंसं अवघड काम आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये बरेचसे आपण सामने असे पाहिलेत की लिलया ते जिंकून सुद्धा दाखवलेत. म्हणजे जिंकलेला सामना हरलेला नक्कीच आपण पाहिला आणि हरलेला सामना जिंकलेला सुद्धा पाहिलाय. 3 षटक आणि 75 धावांची आवश्यकता. गोलंदाज मार्कवर येते. गोलंदाज आकाश गणपत तारेकर, बायकर मॅन, वंडर बॉय, पारगाव संघाचा. इथे मात्र टशन द्यावी लागेल इकडून सुद्धा. तरी ते आपण पाहिलं, पहिला चेंडू अचूक टप्प्यावर चेंडू ज्यावेळेस पडला त्यावेळेस मात्र यष्टीरक्षकाने त्याची जी कामगिरी होती ती चूक बजावली आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. त्यानंतर पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अमीनसाठी. आणि मात्र पंचांचा कोणताही निर्णय येत नाही या फलंदाज. आणि इथे काय घडलं, एक सोप्पा झेल सोडलाय. नो चेंडू दिलाय. नक्कीच नो चेंडू आहे. फ्रीड सुद्धा असणार आहे. नो आणि ही एक धाव, म्हणजेच तब्बल 2 धावा येतात या चेंडू मागे. 17 चेंडू आणि 73 धावांची आवश्यकता. अजून देखील जर हा सामना जिंकायचा असेल रोहा वॉरियर संघाला तर 17 चेंडू आणि 73 धावा बनवाव्या लागतील, किंबहुना या कुटाव्या लागतील. फ्रीट आहे, फलंदाज बाद नसणार आहे. फ्रीट आहे की चांगला चेंडू होता, परंतु फ्रीट असल्या कारणाने फलंदाज बाद देण्यात येणार नाहीये. इथून तुम्हाला जर जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला एखादा मोठा फटका मारावाच लागेल, एखादा चौकार, एखादा षटकार मारावा लागेल. आणि जर तसं झालं तर आणि तरच रोहा वॉरियर्स संघ या सामन्यामध्ये जिंकू शकतोय. आणि जर असे वारंवार निर्धाव चेंडू फेकत गेले गोलंदाज तर मात्र पूर्णतः दबाव, प्रेशर, दडपण फलंदाजी करणाऱ्या संघावर येईल, यात मात्र कोणतीही शंका नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश, हेच गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. मात्र चेंडू हवेमध्ये आहे. याच फलंदाजीने तब्बल 4 झेल टिपले होते आणि तो फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयात जाताना पाहायला मिळेल.
फलकावर येत आहेत रोहा वॉरियर संघ. जो स्ट्राईकला फलंदाज आहे त्याचं नाव कळवायचं आहे. महेंद्र महेंद्र नॉन स्ट्राईकला असणार आहे तो अभि कुडेकर. षटक क्रमांक 4 इथे चालू होत आहे. 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज नितेश. ते मात्र काहीसं माफक आव्हान आहे. जर आपण पाहिलं 2 षटकामागे 66 धावांची गरज म्हणजे तब्बल 33 धावा प्रत्येक षटकामागे कराव्या लागतील. आणि पहिलाच फटका येतोय महेंद्रच्या बॅट मधून 4 धावांसाठीचा मोठा फटका. उमेश सामंत, अमित नागती, संजय माळी यांची ताकद पाहिलीत. आता माझी नजाकत पहा. नक्कीच चांगला फटका होता. महेंद्रच्या बॅट मधून आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. तर मात्र 62 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 62 धावा. 62 रन्स रिक्वायर्ड इन 11 बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश तयार होतोय महेंद्रसाठी. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये येतोय. चेंडू खाली अमित येईल आणि फलंदाजचा खेळ सुद्धा इथे संपेल. ते पाहिलं तर थोडीशी औपचारिकता या सामन्यामध्ये राहिली आहे. कारण 10 चेंडू आणि तब्बल 62 धावांची गरज आहे. अभि गुडेकर स्ट्राईकला असणारा एक डावखुरा फलंदाज आहे. अभिची खेळी आपण बऱ्याचदा पाहिली आहे, परंतु थोडासा आउट ऑफ फॉर्म असलेला हा खेळाडू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि ते मात्र लॉफ्ट केलाय. 1 धाव इथे मिळेल. या एके धावेने काहीही होणार नाही. फरक तर सामन्यावर कोणताही पडणार नाही, परंतु अभिचं एक मानसिक जे आत्मविश्वास आहे ते उभारण्याची गरज आहे अभिला. 32 धावा धावफलकावर येत आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती बिरजोली संघाची. मग पहिलं षटक घेऊन अमितला त्याने फक्त 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर देवेश थोडासा इकॉनॉमिकल राहिला, फक्त 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आकाशने फक्त 9 धावा खर्च केल्यात. आणि 4थं षटक घेऊन गोलंदाज नितेश आलाय. नितेश सुद्धा एक चौकार खातोय, परंतु त्यानंतरचे 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात नितेशने. षटक क्रमांक येथे 4थं प्रगतीपथावर असताना 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 33 रन्स ऑन बोर्ड विथ 5 लॉस. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. चेंडू काही क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज नक्कीच बाद होता राहिलाय. थोडीशी चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. थोडंसं इझी घेण्याचा प्रयत्न, कारण त्यांना माहिती आहे जवळपास 59 धावांची आवश्यकता आहे. फक्त 7 चेंडू येणं बाकी आहेत आणि जवळपास हा सामना बिरजोली संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. एखादा चमत्कारच रोहा वॉरियर संघाला या सामन्यामध्ये विजयी करू शकेल, परंतु तसा चमत्कार आपण नाही पाहत. कारण तब्बल 59 धावा आणि आता त्यामधून 6 धावा मायनस करूया. 53 धावांची आवश्यकता.
41 धावा आणि अजून एक मोठा फटका येईल अभि गुडगेच्या बॅट मधून. जाता थोडासा आत्मविश्वास घेऊन जातोय अभि गुडेकर, कारण लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे फलंदाज आणि अजून एक नक्कीच चेंडू हवेमध्ये येतोय, परंतु चेंडू सीमारेषा गाठणार नाहीये, परंतु गाठले. 1 बाउन्स चेंडू सीमा पार. थोडे आधी येणं गरजेचं होतं, ही फलंदाजी आधी होणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये येतोय, चेंडू सीमा पार. 6 धावांसाठीचा मोठा फटका येतो. पारितोषिक स्वीकारतोय. तब्बल 13 चेंडू आणि 38 धावांची बहरदार खेळी, एक दैदिप्यमान खेळी आपल्याला पाहायला मिळाली ती उमेश सावंत याची. नक्कीच कॅमेरामॅन सुद्धा हे क्षणचित्र टिपतोय. उमेश सावंतचं खूप खूप असं अभिनंदन असेल, त्याच वेळेला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा सुद्धा असतील.
पिंगळसई नक्कीच मी घेऊन चालतोय तुम्हाला तुषारजी. ओके तुषार दादा नक्कीच काहीतरी नोंद करून घेत आहेत. YCC फलंदाज पिंगळसई संघ आपले फलंदाज अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गेलेले नाही आहेत. क्षेत्ररक्षण सजलंय. ओके YCC पिंगळसी संघाचे दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. तर एका बाजूला मनीष देशमुख जो काही शेणवई संघाचा खेळाडू आहे जो आज YCC पिंगळसी संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि त्याच्या समवेत आरे खुर्द संघाचा एक खेळाडू जो सुद्धा YCC पिंगळसी संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि हक्काचा माणूस संकेत देशमुख यांचा हक्काचा माणूस राजा जाधव सलामीला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष देशमुख आणि राजा जाधव दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. त्याच वेळेला गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सागर बोबड. आयोजकांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सागर